सुरुवातीला काही ठळक घडामोडी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान। मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या सेवेचा शुभारंभ। माजी सरन्यायाधीश उदय ललित यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोला विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान। महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे पश्चिम सोलापूर शाखेचे मनोरमा साहित्य पुरस्कार जाहीर। आणि भारताची वेस्ट इंडिजवर 200 धावांनी मात, सामन्यासह मालिकाही जिंकली। आता घडामोडी विस्ताराने। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल पुण्यामध्ये लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। देशात विश्वासानं भरलेलं सकारात्मक वातावरण तयार झाल्यामुळे देश विकासाच्या दिशेनं वाटचाल करत आहे असं मनोगत मोदी यांनी यावेळी बोलताना केलं। तसेच काल पुणे मेट्रोच्या पूर्ण झालेल्या दुसऱ्या टप्प्याच्या सेवेचं उद्घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं। याशिवाय विविध विकास कामाचं भूमिपूजन, घरकुल लाभार्थ्यांना घरांच्या चावीचं वाटप आदी कार्यक्रमही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, खासदार शरद पवार, राज्यपाल बैस आदींची यावेळी उपस्थिती होती। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश उदय ललित यांना जीवन गौरव पुरस्कार काल समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला। हा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात झाला। आपल्या सत्काराला उत्तर देताना उदय ललित म्हणाले, विद्यापीठाचे विद्या संपन्नता हे ब्रीदवाक्य सुंदर असून त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी चांगली विद्या संपादन करीत संपन्नता प्राप्त करावी। यावेळी ललित यांनी सोलापुरातील आपल्या आठवणींना उजाळाही दिला। मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत होते। त्यांनी आपल्या भाषणात विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला। याच कार्यक्रमात प्राचार्य शंकर नवले, प्राचार्य डॉक्टर राजशेखर हिरेमठ, प्राध्यापक डॉक्टर रवींद्र चिंचोळकर, डॉक्टर राजीव कुमार मेहते, प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, डॉक्टर अभिजित जगताप, डॉक्टर ओमराव मेटकरी, विद्यार्थी श्वेता मैंदर्गीकर, चिन्मय सोपल, शर्वरी शास्त्री आणि NB नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या संस्थेला विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमापूर्वी सकाळी प्रभारी कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत यांच्या हस्ते विद्यापीठाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आलं। महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पश्चिम सोलापूर यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या मनोरमा साहित्य पुरस्कारासाठी यावर्षी 9 साहित्यिकांची निवड करण्यात आली आहे। यामध्ये मनोरमा बँक साहित्य पुरस्कार औरंगाबादचे डॉक्टर दादा गोरे, मडगावचे डॉक्टर सोमनाथ कोमरपंत आणि गोव्याच्या डॉक्टर अनुजा जोशी यांना दिला जाणार आहे। मनोरमा मल्टीस्टेट पुरस्कृत मनोरमा साहित्य पुरस्कार पुण्याचे राजन लाखे, नांदेडचे डॉक्टर P विठ्ठल आणि सोलापूरच्या कविता मुरुमकर यांना प्रदान केला जाईल। तर सर रा मोरे ग्रंथालयातर्फे मनोरमा साहित्य सेवा पुरस्कार सोलापूरच्या प्राध्यापक डॉक्टर नसीम पठाण, कुर्डुवाडीचे प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र दास आणि सोलापूरचे प्रमोद लांडगे यांना देऊन गौरवण्यात येणार आहे। प्रत्येकी 5,000 रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। हा पुरस्कार वितरण 16-6 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात 97व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ सिनेकलावंत अशोक समेळ यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये दिली। मुलांचं भवितव्य घडविणारे शिक्षक नेमताना अथवा निवडताना त्यांच्या गुणवत्तेबाबत तडजोड केली जात आहे।
परंतु गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अशी तडजोड थांबली पाहिजे अशी अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश उदय लळित यांनी व्यक्त केली। काल ते रोटरी क्लब ऑफ सोलापूर तर्फे रोटरीचे माजी प्रांतपाल तथा संगमेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य के बोगीशैना यांच्या स्मरणार्थ आयोजित व्याख्यानात बोलत होते। राईट टू एज्युकेशन अँड सुप्रीम कोर्ट हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता। हे व्याख्यान इंग्रजीतून झालं। सोलापूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी शालेय शिक्षण विभागानं मारुती फडके यांची नियुक्ती केली आहे। तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांची 7 फेब्रुवारी रोजी बदली झाली, तेव्हापासून हे पद रिक्त होतं। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काल सोलापूर शहरातील भैया चौकातील त्यांच्या पुतळ्यास विविध संघटना, राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांनी अभिवादनासाठी गर्दी केली होती। यावेळी समता दलातर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली। तसेच यावेळी पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोचं प्रकाशन करण्यात आलं। भैया चौकात अण्णाभाऊ साठे यांच्यावरील गीत गायनाचाही कार्यक्रम पार पडला। सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर। सोलापूर दिनांकमधील या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात। लोकमान्य टिळक स्मृती दिनानिमित्त काल टिळक चौकातील त्यांच्या पुतळ्यास विविध संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अभिवादन केलं। तसेच जोय सोलापुरातील टिळक विद्यापीठाच्या आवारातील टिळकांच्या पुतळ्यास सहयोग ब्राह्मण सेवा संघातर्फे अभिवादन करण्यात आलं। हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या सभागृहात लोकमान्य टिळक आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आलं। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मेरी माटी मेरा देश हा उपक्रम सोलापूर जिल्ह्यात 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले। काल जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोप सोहळ्याच्या अनुषंगानं आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते। मेरी माटी मेरा देश या उपक्रमात शिलाफलक लावणे, वृक्षारोपण, वीरोंका वंदन, ध्वजारोहण असे विविध कार्यक्रम होणार आहेत। तसेच मिट्टी यात्रा हाही एक उपक्रम राबविला जाणार आहे। उजनी धरणात गेल्या 10 जुलैपासून पाण्याची आवक सुरू झाली होती। त्यावेळी धरणाची पाणी पातळी -36% होती। मात्र गेल्या 20-21 दिवसात पडलेल्या पावसामुळे काल 1 ऑगस्ट रोजी धरणाच्या उपयुक्त पाणीसाठ्यात 1 ते 1.5% वाढ झाली आहे। सध्या धरणात दौंड येथून 12,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग येत आहे। गतवर्षी 12 ऑगस्ट रोजी धरणात 100% पाणीसाठा झाला होता। भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेला तिसरा एकदिवसीय सामना भारतीय संघानं 200 धावांनी जिंकून 3 सामन्यांची एकदिवसीय क्रिकेट मालिका 2-1 अशी जिंकली आहे। काल वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। भारतानं प्रथम फलंदाजी करताना 5 गड्यांच्या मोबदल्यात 351 धावा केल्या। त्याला प्रत्युत्तर देताना वेस्ट इंडिजचा संघ 151 धावात गडगडला। भारतानं हा सामना 200 धावांनी जिंकला। तसेच ही मालिकाही जिंकली आहे। शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी। पद्मशाली पुरोहित संगमच्या वतीनं अधिक मासानिमित्त सोलापुरात 11 ते 13 ऑगस्ट या कालावधीत विष्णू याग होत आहे। सोलापूरचे ज्येष्ठ होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर विलास हरपाळे यांची महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार भगवान पर्ळीकर यांची पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या जिल्हा निमंत्रकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। ऑगस्ट महिन्याचा लोकशाही दिन 7 ऑगस्ट रोजी होणार आहे। देशस्थ रोगिदी ब्राह्मण शिक्षणोत्तेक संस्थेच्या सभागृहात संस्थेचा वर्धापन दिन आणि अधिक मासानिमित्त पुरुषोत्तम याग होत आहे। आता तापमान
सोलापूर शहराचं कालचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल तापमान 29.4 किमान तापमान 21.6. हवेतील सापेक्ष आर्द्रता 86%. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या सेवेचा शुभारंभ. माजी सरन्यायाधीश उदय लळित यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे पश्चिम सोलापूर शाखेचे मनोरमा साहित्य पुरस्कार जाहीर. आणि भारताची वेस्ट इंडिजवर 200 धावांनी मात.